नमस्कार, मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते। तर आज मी बोलणार आहे एका अशा विषयावर ज्याकडे आपण कायम दुर्लक्ष करतो आणि कालांतराने त्याचे परिणाम हळूहळू शरीरावर दिसायला लागतात। तर विषय आहे ताण म्हणजेच स्ट्रेस आणि त्याचा आपल्या पचनावर होणारा परिणाम। आपण अनेकदा म्हणतो, आज काही पचत नाही आहे, मला कायम पित्त होतं, पोट फुगल्यासारखं वाटतं, आज माझं पोट बरोबर नाही आहे, वगैरे वगैरे। पण आपण कधी विचार केला आहे का की जेवढा ताण तितक्या जास्त तक्रारी? जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा शरीरात कॉर्टिसोल नावाचं हॉर्मोन वाढतं। हे हॉर्मोन शरीराला लढा किंवा पळा या अवस्थेत नेतं। त्यावेळेला शरीराचं लक्ष पचनावरून मेंदू आणि स्नायूंवर वळतं, त्यामुळे पचन मंदावतं। काही लोकांना अशा वेळी ॲसिडिटी होते, काहींचं पोट साफ होत नाही, तर काहींना जुलाबही होतात। म्हणजेच समस्या एकच, ताण। मला माझ्या एका रुग्णाचं उदाहरण आठवतं। ती एक काम करणारी आई होती। रोज संध्याकाळी तिला ॲसिडिटी व्हायची। तिने तिखट, मसाले, चहा सगळं बंद केलं, पण काही फरक पडला नाही। तिची केस हिस्ट्री घेताना जाणवलं की ऑफिसमधलं वर्क कल्चर चांगलं नाही आहे। ती सतत तणावात राहायची। ऑफिस आणि घर सांभाळताना तिची तारेवरची कसरत व्हायची, त्यात जेवणाकडे होणारं दुर्लक्ष। मी तिला औषध दिलं आणि सांगितलं की रोज जेवणापूर्वी 10 मिनिटं खोल श्वास घ्यायचा आणि जेवताना मोबाईल बाजूला ठेवायचा। काही दिवसातच फरक दिसायला लागला। ती म्हणाली, डॉक्टर, आता अन्न पचतं, मनही शांत वाटतं। खरं सांगायचं तर आपलं पचन फक्त पोटात होत नाही, ते मनात सुरू होतं। जर मन शांत असेल तर शरीरही आपलं काम नीट करतं। म्हणूनच काही साध्या गोष्टी लक्षात ठेवा। जेवताना मोबाईल वापरू नका, हळूहळू जेवा, खोल श्वास घ्या, जेवणानंतर थोडं चालून या आणि रात्री पुरेशी झोप घ्या। ह्या सगळ्या गोष्टी ऐकताना फार लहान वाटतात, पण पचनासाठी याचं योगदान फार मोठं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, भावना दाबू नका। राग, दुःख, भीती हे सगळं मनात ठेवून आपण शरीराला त्रास देतो। म्हणून बोला, लिहा, व्यक्त व्हा। पोटालाही आणि मनालाही आराम मिळेल। म्हणून लक्षात ठेवा, चांगलं पचन हे फक्त अन्नावर नाही, तर आपल्या विचारांवरही अवलंबून असतं। शांत मन, साधं अन्न आणि कृतज्ञ हृदय हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली। धन्यवाद। पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू एका नव्या आणि सोप्या आरोग्य विषयासह। धन्यवाद।